Hello, 12th Commerce, Organization of Commerce and Management students, OCM students. Chapter number 2, Functions of Management. आपण स्टार्ट केला होता. Functions of Management, first planning, organizing, staffing, directing, controlling and coordinating. These are the functions of management. Today we have start कोऑर्डिनेटिंग फंक्शन, समन्वय साधने. कोऑर्डिनेट करणे, एकमेकास मदत करणे, एकमेकास समन्वय साधून काम करणे, यालाच कोऑर्डिनेटिंग असं म्हणण्यात आलेलं आहे किंवा कोऑर्डिनेशन असं म्हणण्यात आलेलं आहे. जे बिझनेस ऑर्गनायझेशनमधील जे मॅनेजर्स आहेत, एम्प्लॉईज आहेत किंवा कोऑर्डिनेट आहेत, हाताखाली काम करणारे लोक असतील, एकमेकांना कोऑर्डिनेट करून जे कोणताही बिझनेस ऑर्गनायझेशनचा गोल आहे तो अचीव करण्यास या सगळ्यांनी मिळून केलेला जो कोणताही प्रयत्न आहे त्यालाच कोऑर्डिनेशन असं म्हणण्यात येतं. सपोज एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर आपल्याला एक गुड्स, एखादी वस्तू आपल्याला उचलायची आहे. त्यावेळेस आपण 4 पर्सन्स एकत्र येतो आणि तो गुड्स उचलताना सगळेजण एकदाच एकमेकाला कोऑर्डिनेट करतो. तू तिकडनं उचल, मी इकडनं उचल आणि 1, 2, 3 म्हणून आपण स्टार्ट करतो आणि एकदम अचानक सडन ती तो गुड्स आपण उचलतो आणि दुसऱ्या ठिकाणी एकदम प्रॉपर ठेवतो. आपल्या सगळ्यांचा उद्देश काय होता? ते गुड्स त्या ठिकाणी मूव्ह करणे. आपला ऑब्जेक्ट काय होता? आपला गोल काय होता? सगळ्यांचा कॉमन गोल एकच होता, तो प्रोडक्ट, ती गुड्स त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करणे. त्यावेळेस आपण काय केलं? सर्वांनी मिळून आपण एकमेकाला कोऑर्डिनेट केलं. आपला कॉमन गोल होता तो मूव्ह करणे आणि सगळ्यांनी एकमेकांना समन्वय साधून आपण त्या ठिकाणी तो अचीव केला. त्याच पद्धतीनं कोऑर्डिनेशन म्हणजेच एक ग्रुप एफर्ट्स आहे. ग्रुप एफर्ट्स टू प्रोव्हाइड युनिटी ऑफ ॲक्शन ऑफ अ कॉमन गोल. एक विशिष्ट समान उद्देश साध्य करण्यासाठी सर्वांनी सुसंवाद साधणे म्हणजेच सर्वांनी कोऑर्डिनेशन करणे, यालाच काय म्हणणार आहेत? कोऑर्डिनेशन करणे. कोऑर्डिनेटिंग, समन्वय. कोऑर्डिनेशन बिटवीन, आपण आता कोऑर्डिनेटिंगची मिनिंग पाहू. कोऑर्डिनेटिंग मिनिंग, त्याचा अर्थ. कोऑर्डिनेशन बिटवीन डिफरंट फंक्शन्स and all level of employee is the essence of organization success. Different functions, वेगवेगळी कार्य. ऑल लेवल, सर्व स्तरावरतील वेगवेगळी कार्य, ज्यामध्ये एम्प्लॉईज, कर्मचारी वर्ग यांच्यातील समन्वय हे संघटनेच्या यशाचे खरे कारण आहे. Essence of organization success. It is an integration of different activities which is essential for their smooth flow. संघटना सुरळीत चालण्यासाठी अतिशय आवश्यक असणारी गोष्ट म्हणजेच कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन म्हणजे संघटनेतील सर्व कार्याचे एकत्रीकरण होय. It establishes harmony among all activities of an organization in achieving desired goal. यामुळे जे डिझायर्ड गोल आहेत, इच्छिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघटनेच्या सर्व म्हणजे बिझनेस ऑर्गनायझेशनच्या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये कम्युनिकेशन होणे किंवा हार्मोनी, एस्टॅब्लिश हार्मोनी, एकमेकांमध्ये सुसंवाद निर्माण केला जातो. In an organization, a number of persons are working together to achieve a common goal. ऑर्गनायझेशनमध्ये नंबर ऑफ पर्सन, नंबर ऑफ एम्प्लॉई वर्किंग टुगेदर, अनेक लोक जे कोणताही कॉमन गोल, अनेक लोक समान उद्देश साध्य करण्यासाठी काम करत असतात. Their work is closely linked with each other. त्यांचे कार्य एकमेकाशी जोडलेले असतात. Therefore,
it become necessary to bring together the group efforts and harmonize them carefully. म्हणून अशी कार्य एकत्र करून त्यांच्यात कोऑर्डिनेशन साधणे, सुसंवाद साधणे गरजेचे आहे. जोपर्यंत यासाठी प्रयत्नपूर्वक उपाय केले जात नाहीत तोपर्यंत कोऑर्डिनेशन शक्य नाही. कोऑर्डिनेशन विल नॉट एक्झिस्ट अनलेस एफर्ट आर टेकन टू अचीव इट. यासाठी जोपर्यंत प्रयत्नपूर्वक उपाय केले जात नाहीत तोपर्यंत कोऑर्डिनेशन शक्य होत नाही. त्यानंतर सेकंड पॅरेग्राफ, कोऑर्डिनेशन इज द इंटिग्रेशन अँड सिंक्रोनायझेशन of the efforts of a group so as to provide unity of action for organizational goal. संघटनेचे म्हणजे ऑर्गनायझेशनचे गोल साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या विभागांचे एकत्रीकरण, इंटिग्रेशन करणे आणि सिंक्रोनायझेशन करणे, एक संक्रमण करणे, त्यांना एकत्रित बांधणे विथ ऑफ द एफर्ट्स, ज्यांच्या प्रयत्नांचा एकत्रित आणणे, यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे? कोऑर्डिनेशन होय. इट इज हिडन फोर्स विच बाइंड्स ऑल अदर फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. हे एक हिडन फोर्स आहे, एक लपलेलं सामर्थ्य आहे जे मॅनेजरला, व्यवस्थापकाला इतर सर्व कार्यांना एकत्रित बांधते. यानंतर आपण डेफिनेशन, कोऑर्डिनेटिंगची डेफिनेशन, समन्वयाची डेफिनेशन पाहूत, व्याख्या पाहूत. फॉलोइंग आर सम ऑफ द इम्पॉर्टंट डेफिनेशन ऑफ कोऑर्डिनेशन. यामधील व्याख्या देण्यात आलेल्या आहेत आता त्या पुढील प्रमाणे. इन शॉर्ट आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे? जो कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय साधणे, जो बिझनेस ऑर्गनायझेशनमधील सगळ्यांचा जो कॉमन गोल आहे तो अचीव करण्यासाठी ऑल एम्प्लॉईज, मॅनेजर, कोऑर्डिनेटर्स या सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे, काम करणे म्हणजेच कोऑर्डिनेशन. डेफिनेशन व्याख्या खालील ते प्रमाणे देण्यात आलेले आहेत. फर्स्ट आहे मॅकफेरलँड. According to the McFarland, coordination is the process where an executive develops an orderly pattern of group efforts among his subordinates and secures unity of action in the pursuit of a common purpose. कम्युनिकेशन ही एक प्रोसेस आहे, ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये एक कॉमन पर्पज, एक समान ध्येय साध्य करण्यासाठी त्यामधील अधिकारी असतील किंवा अमंग हिज सबऑर्डिनेट असतील, त्यामध्ये सहकारी असतील, या सगळ्यांचा जो काही सांघिक प्रयत्न चालला जातो, प्रयत्न केला जातो, जी समान कार्य उद्देश साध्य करण्यासाठी, ही एक प्रक्रिया आहे. कोऑर्डिनेशन म्हणजे इज द प्रोसेस, ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात समान ध्येय साध्य करण्यासाठी, कॉमन पर्पज अचीव करण्यासाठी अधिकारी असतील, सबऑर्डिनेट्स असतील, त्यांचे सहकारी असतील, या सगळ्यांचा सामूहिक प्रयत्न म्हणजेच कोऑर्डिनेशन होय. त्यानंतर सेकंड नंबरचा हेनरी फ्युएल. अकॉर्डिंग टू हेनरी फ्युएल, टू कोऑर्डिनेट इज टू हार्मोनाइज all the activities of concern to facilitate its working and its success. Its working, व्यवसायातील कार्य सुरळीत चालणे
आणि सक्सेसफुली आणि अपेक्षित यश प्राप्त व्हावे म्हणून या सर्व करण्यात येणाऱ्या क्रिया यालाच कोऑर्डिनेट्स असं म्हणण्यात आलेलं आहे. यालाच कोऑर्डिनेशन असं म्हणण्यात आलेलं आहे. इट्स वर्किंग अँड इट्स सक्सेस. व्यवसायाचे कार्य वर्किंगनुसार सुरळीतपणे चालावे व जे कोणतेही सक्सेस आहे, यश प्राप्त करायचं व्हावे म्हणून जे काही करण्यात आलेले सांघिक प्रयत्न असेल, ऑल ॲक्टिव्हिटीज असतील, त्यातील सर्वांना प्रस्थापित करण्यात येणाऱ्या क्रिया असतील, म्हणजेच कोऑर्डिनेट होय, समन्वय होय. थर्ड नंबर, मुनी अँड रिले. कोऑर्डिनेशन इज ऑर्डरली arrangement of group efforts to provide unity of action in the pursuit of a common goal. Pursuit of common goal, संघटनेची समान उद्देश साध्य करण्यासाठी जो ग्रुप एफर्ट्स टू प्रोव्हाइड युनिटी ऑफ ॲक्शन, संघटनेची समान उद्देश साध्य करण्यासाठी जो काही ग्रुपचा म्हणजे सांघिक प्रयत्नांची जी युनिटी आहे, एकत्रितता मांडणी करून एकवाक्यता आणणे म्हणजेच कोऑर्डिनेशन होय. प्रत्येक वेळेस मुनी अँड रिले अकॉर्डिंग टू कोऑर्डिनेशन इज ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ ग्रुप एफर्ट्स टू प्रोव्हाइड युनिटी ऑफ ॲक्शन इन द प्युरिसिट ऑफ कॉमन गोल. प्युरिसिट ऑफ कॉमन गोल, संघटनेची समान उद्देश साध्य करण्यासाठी ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ ग्रुप एफर्ट्स टू प्रोव्हाइड युनिटी ऑफ ॲक्शन, संघटनेची समान उद्देश कॉमन गोल अचीव करण्यासाठी जो कोणताही ग्रुप एफर्ट्स आहे, सांघिक प्रयत्न आहे, ती योग्यपणे मांडणी करून त्यांच्यामध्ये एकवाक्यता आणणे म्हणजेच कोऑर्डिनेशन होय. Coordination is orderly arrangement of a group effort to provide unity of action is the pursuit of a common goal. जे ऑर्गनायझेशनची कॉमन गोल्स आहेत ती साध्य करण्यासाठी, अचीव करण्यासाठी जो कोणताही ग्रुप एफर्ट, सांघिक प्रयत्न, ऑर्डरली अरेंजमेंट, योग्य प्रमाणे मांडणी करून त्याची अरेंजमेंट करून करणे, यालाच काय म्हणलं आहे, कोऑर्डिनेशन असं म्हणण्यात आलेलं आहे. यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ कोऑर्डिनेशन, समन्वयाचे महत्त्व, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. इम्पॉर्टन्स ऑफ कोऑर्डिनेशन, कोऑर्डिनेशनचे महत्त्व. नीड फॉर कोऑर्डिनेशन अराइज out of the fact that different elements and efforts of an organization are to be harmonized and unified to achieve the common objectives. Importance of coordination can be discussed as follows. बिझनेस ऑर्गनायझेशनचे जे काही डिफरंट घटक आहेत, डिफरंट एलिमेंट्स आहेत अँड एफर्ट्स आहेत, ज्याचे काही प्रयत्न आहेत, यामध्ये समान उद्देश साध्य करण्याच्या हेतूने जो कोणताही कम्युनिकेशन साधण्याची आज कोऑर्डिनेशनची गरज, आवश्यकता असते. त्यामुळे कोऑर्डिनेशनचे इम्पॉर्टन्स हे खालीलप्रमाणे आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू स्टुडंट्स.